नमस्कार. भूमिकी रसोईमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त अशी चमचमीत आणि गावरान चवीची झणझणीत अशी बेसनापासून तयार केलेल्या डुबुक वडींचा रस्सा. तर तुमच्याकडे यांना काय म्हणतात मला हे कमेंट करून नक्की सांगा. तर ही भाजी करण्याची प्रत्येकाची ही वेगवेगळी पद्धत आहे आणि ह्या भाजीला कोणी डुबुक वडी, तर कोणी याला बेसन वडी, तर कोणी याला गोळ्यांची आमटी सुद्धा म्हणतात. या भाजीसोबत आपण भाकरी, चपाती किंवा भात काही असो खायला ही भाजी मस्तच वाटतो. तर चला तर मग अशी ही मस्त झणझणीत डुबुक वड्यांची रस्सा भाजी कशी करायची यासाठी आपल्याला काय साहित्य लागतो हे पाहून घेऊया. तर आपल्याला सर्वात आधी इथं बेसनाचे गोळे तयार करण्यासाठी पालकांदा, मेथी आणि सांबार लागणार आहे. नंतर आपल्याला रस्स्यासाठी वाटण लागणार. त्या वाटणासाठी आपल्याला लसण, खोबरं आणि एक मोठा कांदा आणि 2 ते 3 मिरच्या. चला तर मग इथं सर्व साहित्य आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तिथं मी थोडं जिरं पण टाकून घेतलं आहे. नंतर आपल्याला हे सर्व साहित्य छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. इथं कढईमध्ये तेल गरम करायसाठी ठेवलं. नंतर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरं, मोहरी, तेजपत्ता आणि छान बारीक चिरलेला पातीचा कांदा आणि नंतर तयार केलेले वाटण यामध्ये आपल्याला टाकून अगदी 2 ते 3 मिनिटं छान परतवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं आपलं हे वाटण छान तेलामध्ये परतून झालेलं आहे. त्यानंतर मी इथं काही मसाले ॲड करत आहे. त्यामध्ये आपल्याला हळद, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच गोडा मसाला आणि अगदी तुमच्या भाजीच्या प्रमाणानुसार इथं मी तिखट टाकलेलं आहे. इथं मी भाजीचं प्रमाण ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे इथं मी तिखट घातलेलं आहे. आपल्याला हे सर्व साहित्य छान एकजीव करून त्यामध्ये खूप सारी अशी छान मेथी टाकायची आहे आणि पूर्ण हे साहित्य पुन्हा एकजीव करून अगदी आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान आपल्याला असं झाकून तेल उतेपर्यंत हे छान शिजवून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला अगदी आवश्यकतेनुसार इथं पाणी टाकायचं आहे. तुम्ही तुमच्या भाजीचा प्रमाण किती आहे तशानुसार इथं पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. चला तर मग इथं आपण पाण्याला छान उकळी येईपर्यंत वेळ आहे तोपर्यंत आपण इथं बेसनाचे गोळे तयार करूया. तर यामध्ये मी 1 ते 1.5 वाटी बेसन घेतला. त्यामध्ये पालकांदा, मेथी आणि थोडासा कोथिंबीर घेतला आहे. आपल्याला हे सर्व साहित्य छान एकत्र करून त्यामध्ये काही आपल्याला मसाले ॲड करायचे आहे. त्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं आहे. आधी यामध्ये पाणी न टाकता आपल्याला हे सर्व साहित्य छान हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. नंतरच यामध्ये पाणी टाकायचं आहे जेणेकरून सर्व हे मसाले त्या बेसनामध्ये आणि भाज्या छान एकजीव होऊन जाणार. नंतर त्यामध्ये मी अगदी अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला सुरुवातीला खूप कमी प्रमाणात पाणी टाकून हा सर्व प्रमाण छान एकजीव करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण जसं कणिक भिजवतो त्या प्रकारे आपल्याला इथं असं कणकीचा गोळा तयार करतो तशा प्रकारे इथं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये बेसन आपल्याला हाताला चिपकणार नाही त्यासाठी अगदी थोडा तेलाचा वापर करून मी अशा प्रकारे गोळे तयार करण्यासाठी इथं घेतलं आहे. चला तर मग अशा प्रकारे मी इथं गोळ्यांचा साईज छोटा मोठा केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला लहान पाहिजे असतील तर याच्यापेक्षा लहान पण करू शकता. इथं मी जवळपास असे गोळे तयार केले आहे. चला इथं आपण रस्स्याकडे पाहूया. तर रस्सा अगदी मस्त खलखलून उकळी आली आहे. तुम्ही बघू शकता रस्स्याला छान अगदी मस्त उकळी आलेली आहे आणि प्रॉपर उकळी आल्यानंतरच आपल्याला हे बेसनाचे गोळे यामध्ये टाकायचे आहे. तर अशा प्रकारे इथं मी तयार केलेले गोळे सर्वच गोळे इथं टाकून घेत आहे. आणि नंतर आपल्याला हे सर्व पुन्हा अगदी 2 ते 3 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता याच्यानंतर मी सर्व साहित्य टाकल्यानंतर इथं छान हे शिजवून घेतलं आहे. पाण्याला
किंवा आपल्या रस्स्याला असे मस्त अशी उकळी आलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता सर्व गोळे हे आपले असे मस्त वर तरंगत आहेत. याच्यावरून आपल्याला समजून जायचं की आपली भाजी इथं तयार आहे, कारण बेसनाचे गोळे हे वरती पाण्यावर तरंगत आहेत. नंतर मी तिथं खूप सारा कोथिंबीर टाकून घेतला आहे आणि इथं तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करा. तिथं तुम्हाला रस्सा किती घट्ट पाहिजे त्याप्रमाणे इथं पाण्याचं प्रमाण करू शकता. तर अशा प्रकारे इथं आपली भाजी मस्त तयार आहे. तुम्ही बघू शकता ते मस्त असे बेसनाचे गोळे वर तरंगत आहे आणि भाजीचा रस्सा पण असा मस्त दाटसर आलेला आहे. तर इथं ही मस्त अशी झणझणीत आपली भाजी तयार आहे. तर ही भाजी करायला अगदी आपल्या घरगुती साहित्यामध्येच तयार होतो. अधिक खूप असे तामझाम करायची काही गरज नसते. अगदी तुमच्या घरी जर भाजीला काही अवेलेबल नसेल आणि वेळेवर काय करायचं याचा विचार जर तुम्हाला येत असेल, तर अगदी ही भाजी तुम्ही सहज करू शकता. आणि ही भाजी आपण अगदी मस्त चपातीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबत सहज खाऊ शकतो आणि खायला पण मस्तच वाटतो. तर व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.